नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा इथे जमलेलो आहोत. आपल्यासोबत अवनी आलेली आहे परत. ती आपल्याला 56 पासून ते पुढचे 5 श्लोक म्हणून दाखवेल. मागच्या वेळेस आपण प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान इथपर्यंत आलो होतो. तर त्याच्यानंतर दुःखेषु अनुद्विग्न मना तो श्लोक तिथपासून सुरू कर अवनी, आणि मग पलीकडचे 5 श्लोक म्हणे. आपण तिथपर्यंत जातो किंवा नाही हे बघू. गो हेड. अनम्यूट कर स्वतःला. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रान्भिस्नेहस्तत्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. वंडरफुल. मागच्या वेळेस आपण सगळेच्या सगळे एक 18 श्लोक म्हटले होते, परंतु श्लोक म्हणायला फार वेळ लागत नाही, परंतु त्याचा अर्थ समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तर पहिल्याच श्लोकाचा अर्थ समजता समजता आपल्याला अर्धा पाऊण तास लागला होता. त्याच्यानंतरही लोकांच्या मनात कित्येक प्रश्न होते ना. तर आता समजा मागच्या वेळेस आपण जे चिंतन केलं होतं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैवात्मना तृष्णः स्थितप्रज्ञस्तदोच्यते, याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का हे आपण विचारू. जर कोणाला असेल प्रश्न तर आपण विचारू शकता, आणि नसेल तर मग आपण ह्याच्या पलीकडचा श्लोक घेऊ. कारण की हे 18 श्लोक जर आपल्याला पूर्णपणे कळले आणि हे जर आपण आपल्या जीवनात उतरवू शकलो, म्हणजे काय ते उतरतीलच. जर आपल्याला खरंच कळलं की हेच सत्य आहे, तर मग ते आपल्या जीवनात उतरायलाच पाहिजे. जर आपल्याला कळलेलं असलं की आपण समजा 5व्या-6व्या मजल्यावरच्या घरामधनं खाली लवकर यायचं आहे म्हणून घाईघाईनी बाल्कनीतनं उडी मारली, तर आपण पडू आणि पुन्हा उठू शकणार नाही, असं जर कळलं, तर मग आपण बाल्कनीतून उडी मारण्याच्या भानगडीत पडणारच नाही. म्हणजे काय की आपल्याला सत्य काय आहे ते कळलं, परंतु ते आचरणात आणण्यामध्ये अजिबात कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही, कारण की सत्य कळलं. असं आहे. तर डी के, आपको कुछ पूछना है? काय म्हणायचं आहे? गो हेड, अनम्यूट युअरसेल्फ. हो, ऍक्च्युली माझा प्रश्न असा होता की सर्व कामान सोडून स्थितप्रज्ञ व्हायचं, ते ते किती शक्य आहे? म्हणजे कृष्ण भगवान पण ही कामना होती अर्जुनकडनं की त्याने शस्त्र उचलावे, आणि बुद्ध पण किंवा जे बुद्ध असतात ते पण आपल्या फॉलोअर्ससाठी टीचिंग त्यांना करावं ही ही त्यांची इच्छा असते किंवा कामना असते. तर सर्व कामान जर त्यांनी सोडली नाही तर ते स्थितप्रज्ञ कसे, किंवा आपण तरी कसे होऊ शकतो? करेक्ट. हा खूप चांगला प्रश्न आहे, आणि ह्याच्याबद्दल आपण मागच्याच म्हटलंच होतं की आपण ह्याच्यावर करू थोडंसं चिंतन म्हणून. कारण की हे कळलं ना, तर मग आपण जी काही इच्छा करू ती केवळ आपल्या स्वार्थासाठी मर्यादित न राहता समष्टीच्या कल्याणासाठी ती विस्तारित पावेल किंवा तिचा विस्तार होईल, असं होईल. म्हणजे कसं आहे की पहिली चूक काय झाली आपली, जी आपली अगदी मूलभूत फंडामेंटल जी चूक आहे, ती चूक ही आहे की मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं मानलेलं आहे. ही चूक कशी आहे? कारण की आपलं जे परसेप्शन असतं ना, म्हणजे आपल्याला जो काही बोध होतो किंवा जो काही अनुभव होतो, तो अनुभव
जसाच्या तसा आपण ग्रहण करतो किंवा नाही, की आपण त्याच्यावर कुठला तरी अध्यारोप करतो, म्हणजे सुपर इम्पोजिशन, हे बघायचं असतं. तर आपण मागच्या वेळेस काय घेतलं होतं उदाहरण? उदाहरण हे होतं की आत्ता सगळ्यांना आपल्याला आपल्या कानामधून ध्वनी ऐकू येतोय. म्हणजे मी जे बोलतोय आवाज इथनं माझ्या तोंडातनं जे शब्द निघतायत ना, ते आपल्या मनामध्ये केवळ ध्वनी रूपाने ग्रहण होत आहेत. सो यू आर ओनली हिअरिंग सम साऊंड्स. ठीक आहे. आणि त्या ध्वनीला तुम्ही तुमच्या मनामध्ये मराठी भाषा आणि विक्रम पत्तरकीने हे नाव देताय. दुसऱ्या कुठल्याही माणसाला ज्याला मराठी कळत नसेल किंवा ज्याला माझी ओळख नसेल, त्याला सुद्धा तोच अनुभव येईल. आपल्याला जो अनुभव येतोय तोच प्रत्येकाला येईल. परंतु त्या अनुभवाला म्हणायचं काय किंवा त्या अनुभवामुळे मला बोध काय होतोय, हे प्रत्येकाचं वेगळं असेल. बरोबर आहे. तर कसं असतं की पहिली चूक आपली काय होते? पहिली चूक आपली अशी होते की आपल्याला असं वाटतं की जगाचं जे आपल्याला दर्शन होतंय किंवा जगाचा जो आपल्याला अनुभव होतोय, त्या अनुभवावरून ते जग सत्य आहे, कारण आपण स्वतःला वेगळं मानलेलं आहे. अशा प्रकारचं इल्युजन, अशा प्रकारचा भ्रम आपल्या मनामध्ये तयार होतो. विचार करून पहा. आपला आत्ताचा अनुभव आहे, आत्ताचा अनुभव. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला फार जास्त दूर जाण्याची गरजच नाहीये. आत्ताचा अनुभव काय आहे, की मला फक्त ध्वनी ऐकू येतोय आणि त्या ध्वनीला मी मराठी भाषा आणि विक्रम पत्रकेने हे नाव दिलं माझ्या मनात. याचा अर्थ काय आहे, की बाहेरच्या जगाचं जे दर्शन आहे किंवा आता माझा जो चेहरा दिसतोय, हे पण उदाहरण दिलं होतं, की माझा चेहरा म्हणजे काय आहे, की फक्त एक आकृती दिसते, शेप म्हणजे रूप, आणि त्याच्यात रंग दिसतायत त्या आकृतीमध्ये. म्हणजे आपल्याला तर 2 डायमेन्शनल दिसतंय ना, आपल्या स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ते. परंतु त्या चित्राला मी विक्रम पत्रकेने हे नाव दिलं. आणि होतं काय, की ते चित्र तसंच्या तसं तर माझ्या डोळ्यात नाही जात आहे ना. त्याचं केवळ प्रतिबिंब माझ्या डोळ्यामध्ये पडतंय, माझ्या रेटिनावर, आणि मग ते माझ्या डोक्यात चाललंय आणि मग तिथे मला जी काही संवेदना होते, त्या संवेदनेला मी विक्रम पत्रकने नाव दिलंय. हा आपला आत्ताचा अनुभव आहे. म्हणण्याचा अर्थ हा आहे, की जगाचा अनुभव आपल्याला जग जसं आहे तसा नाही येत. त्याचं केवळ प्रतिबिंब आपल्या मनामध्ये पडत असतं आणि आपल्याला केवळ प्रतिबिंबाचाच अनुभव येतो. आता त्याला समजा आपण काहीतरी नाव दिलं किंवा त्याच्यावर आपण काहीतरी अध्यारोप केला, तर काय होतं, की हे जग जे आहे ते जग मला जसं आहे तसं नाही दिसत, परंतु मी जसं आहे तसं दिसतं. पुन्हा एकदा विचार करून पहा, की मी समजा स्वतःला देह मानलं किंवा समजलो, तर काय होईल, की या देहाच्या रिलेशनशिपमध्ये माझं या सगळ्या जगाशी किंवा आपल्या सगळ्या लोकांची रिलेशनशिप तयार होईल. समजा हे जग आहे, म्हणजे मी म्हणजे जग, ठीक आहे, हा माझा देह म्हणजे जग असं समजा, ठीक आहे. तर काय होईल, की आत्ता मी बोलत असताना मी वक्ता आहे, ठीक आहे, आणि तुम्ही सगळे लोक श्रोते आहात, नाही का? परंतु माझ्याकडे बघून माझी समजा पत्नी इथे आली, तर तिला असं वाटेल की मी म्हणजे तिचा नवरा आहे. का बरं? कारण की तिने स्वतःला माझी पत्नी मानलेलं आहे. म्हणजे कसं, की माझ्या नात्यामध्ये तिने स्वतःला काय मानलेलं आहे, त्याच्यावरून हे ठरत असतं की मी म्हणजे तिला कोण दिसतो. आमची जी मुलं आहेत, ते पण मला बघतात आणि त्यांना असं वाटतं की मी म्हणजे त्यांचा पिता. कारण की त्यांनी स्वतःला माझी मुलं मानलेलं आहे. म्हणून मी त्यांचा पिता. म्हणजे कळलं ना, की मी एकच आहे. परंतु माझ्याकडे बघण्याची लोकांची जी दृष्टी आहे, ती वेगळी-वेगळी असते. तर म्हणण्याचा अर्थ हा, की जगामध्ये आपल्याला जे काही दिसतं, जे काही अनुभवायला येतं आपल्या 5 इंद्रियांनी, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे सापेक्ष आहेत. सापेक्ष कशा? की त्यांच्या अपेक्षेने मी स्वतःला काय समजलेलो आहे, त्या दृष्टीने मला त्या गोष्टी तशा प्रतीत होतात. अनुभव सगळ्यांना सारखाच येतो, परंतु प्रत्येक जण त्या अनुभवाला नाव आणि रूप वेगळं देतो. नाव रूप जेव्हा आपण अध्यारोपित करतो आपल्या अनुभवावर,
तेव्हा त्याला म्हणतात जग. आणि आपल्यामध्ये 5 कोश असतात. 5 शीट्स और 5 लेयर्स ऑफ अवर बीइंग. पंचकोश. त्याचं जेव्हा अध्यारोपण होतं तेव्हा जी वस्तू आपल्याला प्रतीत होते त्या वस्तूला जीव म्हणतात. म्हणजे अन इंडिव्हिज्युअल. अहंकार. ए सेन्स ऑफ सेपरेटनेस, ए सेन्स ऑफ अदरनेस, ए सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. माझा स्वतःचा वेगळेपणा जो आहे ना तो मला ह्या पंचकोशांच्या उपाधीमुळे जाणवतो. आणि अशा पंचकोशांच्या उपाधी आपण अनेक जागी बघतो. आपल्याला काय वाटतं की मी एक वेगळा जीव आहे आणि हे सगळे वेगळे जीव आहेत. अरे परंतु ज्याच्यावर हे पंचकोश आपण सुपरइम्पोज केले, ज्याच्यावर आपण अध्यारोपित केले, ती वस्तू काय आहे? ती वस्तू एकच आहे आणि ती सत्य वस्तू आहे. तर ती सत्य वस्तू मी नसून मी भलताच कोणीतरी आहे असं मी मला स्वतःला जेव्हा मानायला लागतो तेव्हा मी मोहित आहे असं समजायचं. त्याला म्हणतात मोह. तर हा मोह दूर करण्यासाठी ही सगळीच्या सगळी गीता सांगितलेली आहे. तर ह्याच्यासाठी भगवंतानी या अध्यायामध्ये सगळ्यात पहिलेच सांगितलं की बाबा तू हा देह नाहीये. तू म्हणजे अनंत अनादी आत्मा आहेस. परंतु मला त्याच्यावर विश्वासच नाही बसला किंवा मला ते कळतच नाहीये. त्यामुळे काय होतं, आपल्या ह्या वेगळेपणाच्या भावनेला आपण खत पाणी घालण्यासाठी ह्या वेगळेपणाला आपण काही काही देत असतो किंवा ह्याच्यामध्ये काही मिळवत असतो, मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मला काय वाटतं की मी हा देह आहे, मी एकटा आहे, म्हणून मग मला आणखीन कोणतरी एक पाहिजे. म्हणजे कोण? मग मी लग्न करतो. ठीक आहे, 2 झाले, म्हणजे माझं सर्कल थोडं वाढलं. राईट. त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की नाही 2 काही पुरेसे नाही आहेत, आपण 2चे 3 व्हावं. म्हणून मग तिसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, आपल्याला मूल होतं. म्हणजे मग आपलं सर्कल आणखीन एक वाढलं. ठीक आहे. नंतर एका मुलाने कदाचित समाधान होत नसेल तर मग दुसरं मूल आलं, असे 2 मुलं झाले. आधीच्या काळी किंवा आताही पुष्कळ लोकांना असं वाटतं की आपले खूप असावीत मुलं. तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण अशा प्रकारे विस्तारित होत जावं, आपला विस्तार होत जावा. ठीक आहे ना. तर ही आपल्या मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होते देहबुद्धीला अनुसरून, ती इच्छा बरोबर नाही. परंतु जर मला कळलं की माझं स्वरूप हे संकुचित नाहीच आहे, म्हणजे मी जे स्वतःला आत्तापर्यंत देह मानत होतो ती समजूत चुकीची. कारण की हे तर सांगितलं होतं ना आधीच्या श्लोकांमध्ये, पण नाही कळलं. तर ह्या सगळ्या भ्रमामधून मुक्त होण्यासाठी आपल्याला पुष्कळ प्रयत्न यत्न करायला लागतात. यत्न कशाला करायला लागतात माहिती आहे का? यत्न म्हणजे हा सगळा जो आपल्या मनावरचा कचरा धूळ वगैरे आहे ना तो स्वच्छ करण्यासाठी यत्न करायला लागतात. जी सद्वस्तू आपल्याला अनुभवायची आहे ती सद्वस्तू तिथेच आहे, ती नेहमीच तिथे असते, ती जात नाही कुठेच. म्हणजे आपण जर डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेलो असू तर सूर्योदय झाला आहे किंवा नाही आपल्याला कळणारच नाही ना. पण ह्याचा अर्थ हा नाही की सूर्य अस्तित्वात नाहीये, सूर्य आहे तिथेच आहे. परंतु आपण आपल्या डोळ्यावर जाड पांघरून ओढून घेतलंय, त्यामुळे आपल्याला त्या सूर्याचं दर्शन होत नाहीये. ठीक आहे ना. तर आपल्या मनामध्ये जेव्हा इच्छा उत्पन्न होते स्वतःच्या वेगळेपणाच्या आधारावर, म्हणजे स्वतःच्या देहबुद्धीच्या आधारावर किंवा स्वतःच्या जीवभावाच्या आधारावर, तेव्हा ती इच्छा आपल्याला बंधनकारक असते. म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा कुठलंही कर्म करतो ते कर्म जर अशा संकुचित देहबुद्धीतून किंवा जीवभावातून प्रेरित असेल तर त्या कर्माचं फळ कर्तृत्व भावाने केलेलं असल्यामुळे आपल्याला भोगावंच लागतं. म्हणजे वाईट फळ असेल तर भोगावंच लागतं आणि चांगलं फळ असेल तेही भोगावं लागतं, कारण की आपण चांगल्या फळाच्या अपेक्षेनेच तर ते कर्म केलेलं असतं ना. मी जेव्हा कुठलंही कर्म कर्ता भावाने करतो तेव्हा कशा करता करतो की मी हे कर्म केल्यामुळे मला ही गोष्ट प्राप्त होईल. पहिल्यांदी काय होतं पहा की पहिल्यांदी आपल्या मनामध्ये चुकीचा भ्रम असतो, म्हणजे चुकीची कल्पना असते की मी वेगळा आहे. याला म्हणतात अविद्या. म्हणजे मी कोण आहे मला कळलंच नाही. त्याच्यामुळे कामना निर्माण होते.
आणि कामना म्हणजे मला ही गोष्ट पाहिजे, कारण की मी स्वतःला वेगळं समजलेलो आहे, अपूर्ण समजलेलो आहे. त्यामुळे मला स्वतःला पूर्ण करायचं आहे, म्हणून मला एखादी गोष्ट पाहिजे. कामना आपण ह्याच्याबद्दलही बोललो होतो, की आपल्याला कामना नेहमी आपल्या व्यतिरिक्त जी गोष्ट आहे त्याच्याबद्दलची होते. आपल्याला स्वतःबद्दलची कामना नाही होत. किंवा ज्या गोष्टीला मी स्वतःची किंवा मी स्वतः ह्या परिभाषेत सम्मिलित केलेलं आहे, तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका नाही होत. तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये इच्छा नाही होत. बरोबर आहे? तर ज्या वस्तूला, ज्या व्यक्तीला आपण आपल्या व्यतिरिक्त मानलेलं आहे, तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये कामना निर्माण होते. ठीक आहे? पण जर माझ्या मनामध्ये असं वेगळेपणाचं भूत शिरलेलंच नसेल, किंवा माझ्या मनातलं वेगळेपणाचं भूत मी काढून ठेवलंय, उतरवून टाकलं, कारण की मला कळलं की मी संकुचित देह नाहीच आहे आणि मी सीमित, मी वेगळा जीव पण नाही आहे, पण मी पूर्णच आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असं समजा मला स्वतःच्या स्वरूपाबद्दल जाणवलं आतून, तर मग माझ्या मनामध्ये वेगळेपणातून निर्माण होणारी जी कामना असते ना, ती उत्पन्न नाही होणार. मग काय होईल की माझ्या हातून जे काही कर्म घडेल ते कर्म समष्टीच्या कल्याणासाठी असेल, कारण की मी स्वतःला समष्टीसोबत आयडेंटिफाय केलं. मी स्वतःला संकुचित मानलं नाही. मी स्वतःला संकुचित मानणं बंद केलं, कारण की तो भ्रम होता. जेव्हा अशा व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना निर्माण होते, ती कामना समष्टीच्या कल्याणासाठी असते. तर जेव्हा कृष्णाच्या मनामध्ये अशी कामना निर्माण झाली की अर्जुना, तू आता युद्ध कर किंवा तू हातामध्ये शस्त्र घे आणि लढ, ती समष्टीच्या कल्याणासाठी पण होती आणि अर्जुनाच्या स्वतःच्या कल्याणासाठी पण होती. कारण की अर्जुन त्याच्या स्वतःच्या देहबुद्धीतून बाहेर आलेला नव्हता. देहबुद्धीतून बाहेर न आलेल्या माणसासाठी स्वधर्मानुसार कर्म करणं, कर्ताभाव न ठेवता आणि जे काही कर्मफळ मिळेल ते भगवंताच्या किंवा समष्टीच्या चरणी अर्पण करून त्यातून नामाधिराणा राहणं, हे करण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून कृष्ण सांगतो अर्जुनाला की बाबा, तू युद्ध करण्या वाचून तुला पर्याय नाहीये, तुला युद्ध करावंच लागेल, कारण की हा तुझा स्वधर्म आहे आणि तू अजूनपर्यंत स्वतःच्या वेगळेपणाच्या भावनेतून बाहेर नाही आलाय. तर जोपर्यंत आपण स्वतःच्या वेगळेपणाच्या भावनेतून बाहेर येत नाही, तोपर्यंत आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे. परंतु ते कर्म जर आपण कर्ताभाव टाकून केलं तर मग ते बंधनकारक नाही होत. म्हणजे काय होईल की ठीक आहे, मी हे करतोय कर्म, परंतु ह्याचं जे फळ आहे, हे फळ मला स्वतःसाठी नको आहे. म्हणजे मला ह्याच्यातून जे काही भौतिक फळ मिळेल किंवा भौतिक परिणाम त्याचा जो होईल, तो मला माझ्या स्वतःसाठी नको आहे. तो परिणाम मला सगळ्यांच्या कल्याणासाठी असला तरच मी ते कर्म हाती घेईन. अशा प्रकारचा निश्चय मी जेव्हा करतो आणि जेव्हा भगवंताचं स्मरण करून ते कर्म पार पाडतो, तेव्हा त्याच्यामुळे मी लिप्त होत नाही. हे भगवंतांनी काय सांगितलं, श्रीकृष्णाने काय सांगितलं की तू लढ, तुझ्या हातून हे लोक मरतील, कारण की ह्यांना तर मी तर आधीच मारलेलं आहे, तुला ह्यांना मारायची काय गरज आहे. म्हणजे व्हाय आर यू थिंकिंग दॅट यू आर गोइंग टू किल दिस पीपल? यू आर नॉट. यू आर सिम्पली गोइंग टू बी अन इन्स्ट्रुमेंट इन माय हँड्स. या लोकांना मी आधीच मारलेलं आहे. तू केवळ माझ्या हातातलं एक उपकरण किंवा शस्त्र हो, तू केवळ निमित्त हो. तू स्वतः हे करतोय असं मानू नको अजिबात. अशा प्रकारे आपण जेव्हा कर्म करू, तेव्हा ते कर्म समष्टीच्या कल्याणासाठी होईल. तेव्हा आपल्या मनात कुठलीही इच्छा जरी निर्माण झाली ना, तरी सुद्धा ती इच्छा साहजिकच समष्टीच्या कल्याणासाठीच होईल. तिच्यातून आपला स्वार्थ किती होतो आहे किंवा आपल्याला काय स्वार्थ साध्य करायचा आहे, अशा प्रकारची पुसटशी भावना देखील आपल्या मनात येणार नाही. तर कृष्णाच्या मनात अशीच इच्छा होती. म्हणजे कृष्णाने स्वतःला काही अर्जुनापेक्षा वेगळं कधी मानलंच नव्हतं ना. कृष्णाने या सगळ्या जगाला देखील आपल्यापेक्षा वेगळं मानलेलं नव्हतं. परंतु पलीकडच्या काही अध्यायांमध्ये कृष्ण सांगणार आहे की जेव्हा अशा प्रकारचा अधर्म ह्या जगामध्ये वाढतो, तेव्हा मी स्वतःच अवतार घेत असतो आणि मग धर्माचं मी संस्थापन पुन्हा एकदा करतो वगैरे, ते सगळं सांगणार आहे पुढे तो.
त्यामुळे त्याच्या मनामधली जी इच्छा होती ती सगळ्यांच्या कल्याणासाठी होती. ती काही त्याच्या स्वतःच्या म्हणजे कृष्णाला काय कोणाला सिद्ध करायचं होतं का की मी कृष्ण आहे किंवा मी अवतार आहे, असं आहे तसं आहे, काहीच करायची गरज नाही आहे. आहेच आहे तर आहे, सांगण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे आता पहा की मी मी पुरुष आहे, राईट? तर मी सगळ्यांना जाऊन काय सांगणार आहे का मी पुरुष आहे, मी पुरुष आहे, मी पुरुष आहे? काहीच गरज नाही आहे, सांगण्याची गरज नाही आहे. किंवा सिंह असतो पहा जंगलामध्ये, त्या सिंहाला लोकांना जाऊन सिद्ध करण्याची गरज आहे का की जंगलाचा राजा मी आहे म्हणून? काहीच गरज नाही आहे. असं असतं. तर जेव्हा मला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते तेव्हा त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये स्वार्थप्रेरित इच्छा होऊच नाही शकत. तर कसं असतं की जोपर्यंत आपण ह्या जगात राहत असतो आणि जोपर्यंत आपल्यावर ह्या जगाचा किंवा आपल्या वेगळेपणाचा थोडा जरी पगडा असला तरीसुद्धा तोपर्यंत प्रयत्नपूर्वक आपण अशा दिशेने वाटचाल करायला पाहिजे की जिथे कर्म करत असताना आपण त्याच्या फळाची अपेक्षा न करता त्यातून केवळ समष्टीचंच कल्याण होईल अशा प्रकारे आपलं जीवन चालवायला हवं. जाणीवपूर्वक, निष्ठापूर्वक अशा कर्मातून आपली चित्तशुद्धी होते. त्याच्यासाठी कर्मयोगाची आवश्यकता आहे. जोपर्यंत माझ्या मनातून देहबुद्धी आणि वेगळेपणाची भावना गेलेली नाहीये तोपर्यंत कर्म करणं आवश्यक आहे आणि ते कर्म स्वधर्मानुसारच व्हायला पाहिजे. तर अशा कर्मातून माझी चित्तशुद्धी होते. तर हे इतकं विस्तारपूर्वक चिंतन ह्याच्याबद्दल झालं की कुठली इच्छा आणि ह्यांची इच्छा बरोबर होती किंवा नाही, त्यांची इच्छा बरोबर होती किंवा नाही. आता पहा की माझ्या मनात सुद्धा समजा अशी इच्छा झाली की हा सत्संग करावा, तर हा सत्संग याच्यामध्ये किंवा हे जे चिंतन होत आहे याच्यामध्ये देखील ना कल्याण सगळ्यांचं अपेक्षित आहे. म्हणजे अर्थात ह्याच्यातनं तुम्ही लोक किती काय ग्रहण कराल मला माहीत नाही, परंतु माझ्या मनामधले जे विचार आहेत ना ते पुन्हा पुन्हा जेव्हा मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून जर तुम्हाला काही बोध झाला तर ह्याच्यात मला खूप समाधान आहे. परंतु ह्याच्यामुळे माझी खूप प्रसिद्धी होईल किंवा ह्या कार्यक्रमाला हजारो लोक जमायला लागतील वगैरे अशा प्रकारची माझी काही अपेक्षा नाही आहे. तशी जर अपेक्षा असली आणि समजा तसं झालं नाही तर मग मला नैराश्य येईल. मला निराश होण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. माझ्या मनात तशी इच्छा आल्याबरोबर काय होईल की मी ह्या जगाला, इतर लोकांना किंवा या प्रसिद्धीला, या जगामधल्या घटनांना त्या सत्य आहेत असं मानायला सुरुवात करेन की नाही? तर ती मान्यताच चुकीची आहे. माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली रे झाली की मी अद्वैताच्या पायरीवरून खाली घसरलो. अद्वैतामध्ये इच्छा कशाची होईल? होच नाही शकत. पूर्णाला कशाची इच्छा होईल? पूर्णामध्ये तर सगळं सामावलेलं आहे, पूर्णाच्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे. तर आपल्या व्यतिरिक्त समजा काही नसेलच तर त्याच्याबद्दलची इच्छा आपल्या मनात होईलच कशी? त्यामुळे जर मला कळलं की मी कोण आहे तर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते, ही स्थिती आपोआप घडेल, करावी नाही लागणार. तर भगवंत तेच तर सांगतायत ना की अशा प्रकारे ज्या व्यक्तीची बुद्धी स्थिरावलेली आहे, ज्याची प्रज्ञा स्थिरावलेली आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, तो वागेल कसा, बोलेल कसा, चालेल कसा? तर त्याच्या मनामधल्या कामना सगळ्या पूर्णपणे गेलेल्या असतील. त्याच्यामुळे तो स्वतःच्याच स्वरूपामध्ये नेहमी संतुष्ट असेल. आत्मनी एव आत्मना तुष्ट, स्वतःमध्ये स्वतःनीच संतुष्ट आहे. म्हणून मग काय होईल की त्याच्या हातून जे कर्म घडेल ते कर्मयोगपर असेल. कधी कधी असं होईल की त्याच्या हातून काही कर्म घडताना दिसणार पण नाही, परंतु केवळ त्याच्या असण्यामुळे खूप कर्म घडेल त्याच्या आजूबाजूला आपोआप. म्हणजे आता बघा की सूर्य फक्त उगवतो, सूर्य काय करताना दिसतो? काहीच करताना दिसत नाही, परंतु सूर्यप्रकाशामुळे झाडं वाढतात. सकाळी जेव्हा सूर्य उगवायला लागतो किंवा तयार होतो तेव्हा मग पक्षी किलबिल करायला लागतात, सगळ्या जगातले लोक त्यांचा व्यवहार करायला लागतात. अशा गोष्टी आपोआप घडतात की नाही? सूर्य यापैकी कुठल्या गोष्टी करतो?
काहीच नाही करत, सूर्य केवळ असतो. तर असा स्थितप्रज्ञ माणूस ज्या समाजामध्ये किंवा अशा प्रकारचे स्थितप्रज्ञ व्यक्ती ज्या समाजामध्ये अधिकाधिक असतात, तो समाज चिरकाल टिकतो. म्हणूनच वैदिक धर्म कधीपासून सुरू झाला माहीत नाही, कधी संपेल माहीत नाही. म्हणून याला सनातन म्हणतात. सनातन म्हणजे इटर्नल. इटर्नल म्हणजे बियॉन्ड टाइम. बियॉन्ड टाइम म्हणजे टाइम स्केलमध्ये आपण जेव्हा येतो ना, काळामध्ये जेव्हा येतो, तेव्हा आपण काळामध्ये एक आरंभ आणि एक अंत असं होतं. आरंभ आणि अंत असला तरच त्या काळाचं मोजमाप होऊ शकेल ना, नाही तर होऊच नाही शकणार. जेव्हा आपल्याला बदल घडताना अनुभवायला येईल तेव्हा आपण म्हणू की एवढा काळ गेला, ह्याला म्हणतात काळ. परंतु सनातन किंवा कालातीत म्हणजे काळाच्या पलीकडे. काळ ह्याला शिवतच नाही. आणि अशा धर्माला मरण संभवच नाही. लोक जे विचार करतात ना की हिंदू धर्म नष्ट होईल वगैरे, हिंदू धर्म नष्ट होण्याची शक्यताच नाही. इम्पॉसिबल, होऊ नाही शकत. जोपर्यंत एक व्यक्ती कुठल्या तरी हिमालयाच्या गुहेमध्ये सत्य शोधण्याच्या मागे लागलेली आहे, तोपर्यंत सनातन धर्म, हिंदू धर्म ह्या जगाच्या पाठीवर नष्ट नाही होऊ शकत. अजिबात नाही होऊ शकत. कुठेही राहा तुम्ही. जर मी स्वतः कोण आहे ह्या शोधामध्ये मनुष्य लागलेला आहे, तर त्या एका मनुष्याच्या भरोशावर हा धर्म जिवंत राहील. आणि ही मनुष्यामध्ये स्वाभाविक साहजिक उत्कंठा आहे, तिला आपण नाही थांबवू शकत. हिला नाव वेगळं द्याल, हिचं बाहेरचं स्वरूप वेगळं दिसेल, परंतु ही जी मनुष्याच्या मनामधली खोलवर रुजलेली इच्छा उत्कंठा आहे की मी कोण आहे ह्याच्याबद्दल मला समजलं पाहिजे, तोपर्यंत सनातन वैदिक धर्माला मरण नाही आहे. कारण की वेदांमध्ये आपण जे वाचतो ना, किंवा वेदांचं हे जे सार या गीतेमध्ये आलेलं आहे, हे केवळ शब्द आहेत. पण याच्या मागचा जो भाव आहे किंवा जो अनुभव आहे, तो अनुभव आहेच ना, त्याला आपण काहीच नाही करू शकत आणि तो नष्टच नाही होऊ शकत. नष्ट काय होऊ शकतं? जे जन्माला आलेलं आहे ते नष्ट होऊ शकतं, परंतु जे कधी जन्माला आलेलंच नाही ते नष्ट कसं होऊ शकेल? याला म्हणतात सनातन. त्यामुळे जर मला कळलं की माझं जे खरं स्वरूप आहे ते असंच आहे, सनातन आहे, अनादी आहे, अनंत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल संभवत नाही, तर माझ्या मनामध्ये स्वार्थ प्रेरित इच्छा निर्माणच नाही होणार. असं आहे. तर ह्याच्या पलीकडचा श्लोक घेऊ आता आपण. मग काय होईल? दुःखेषु अनुद्विग्नमना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. हे अवनीनी माझ्यापेक्षा पुष्कळ चांगलं म्हटलं, मी फक्त नक्कल करण्याचा प्रयत्न केला. आता मराठीत सांगतो, मराठी इज मच इझियर है ना. नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी. हे मराठी बरोबर वाटतं हे की नाही? किती सोपं आहे. आणि मग प्रभुपाद आपल्याला इंग्रजीत काय सांगतात ते पाहू. तर प्रभुपाद म्हणतात की दुःखेषु म्हणजे इन द 3-fold मिझरीज. अनुद्विग्न मना म्हणजे विदाऊट बिईंग एजिटेटेड इन माइंड, म्हणजे दुःखाचे प्रसंग आल्यानंतर आपलं डोकं फिरत नाही. सुखेषु म्हणजे इन हॅपीनेस. विगत स्पृहा म्हणजे विदाऊट बिईंग इंटरेस्टेड. स्पृहा म्हणजे काय माहिती आहे का, की एखादा अनुभव जर आला ना आपल्याला, तर तो अनुभव पुन्हा पुन्हा यावा अशी इच्छा होणं, याला स्पृहा म्हणतात. ओके. विगत स्पृहा म्हणजे त्या स्पृहाच्या पलीकडे चाललो गेलो आपण. आणि वीत म्हणजे फ्री फ्रॉम, राग म्हणजे अटॅचमेंट किंवा आसक्ती, आणि भय म्हणजे फिअर, आणि क्रोध म्हणजे अँगर. स्थितधी म्हणजे ज्याची बुद्धी स्थिरावलेली आहे, मुनी
म्हणजे सेज किंवा ऋषी उच्चते इज कॉल्ड. ठीक आहे, म्हणजे द वन हू इज नॉट डिस्टर्ब्ड इन माइंड इव्हन अमिडस्ट द थ्रीफोल्ड मिझरीज or elated when there is happiness, and who is free from attachment, fear and anger is called a sage of steady mind. असं हे इंग्रजीमधलं भाषांतर आहे. राईट. आता आपण ह्याच्याबद्दल थोडासा विचार करू की दुःखेशू म्हणजे इन द थ्री फोल्ड मिझरीज, 3 प्रकारची दुःख आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये, अनुभवामध्ये कशी येतात. तर एक असतात आधिभौतिक दुःख किंवा आधिभौतिक ताप आपण त्याला म्हणू. ठीक आहे. दुसरं असतं आधी दैविक ताप. ठीक आहे. आणि तिसरं असतं आध्यात्मिक ताप. ठीक आहे. आधी भौतिक म्हणजे आपल्या शरीराला उद्देशून किंवा शरीरामध्ये ज्या काही व्याधी येतात आपण त्यांना म्हणू आधी भौतिक गोष्टी. ठीक आहे. म्हणजे समजा मी खाली पडलो आणि माझा हातपाय मोडला तर ते आधी भौतिक ताप आपण त्याला समजू. ठीक आहे. शरीराच्या दृष्टीने जो काही ताप आला तो. किंवा समजा एखादी गोष्ट मला मिळाली नाही, म्हणजे भूक लागलेली आहे, खायची इच्छा आहे, परंतु मिळाली नाही खायला. म्हणजे मी समजा खाणं किंवा बरोबर मला अन्न मिळालं नाही त्यामुळे मी रोड झालो. अशा प्रकारचे जे ताप असतात आपण त्याला म्हणू आधिभौतिक ताप. आणि आधी दैविक ताप म्हणजे कसे असतात की ते आपल्या मनाचे असतात. म्हणजे सुखदुःख. म्हणजे एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली किंवा मला दुःख होतं आणि मला समजा मनासारखी घडली तर सुख होतं. त्यामुळे मग काय असतं की प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या आजूबाजूला त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत राहाव्या, परंतु त्या काही घडत नाही. त्यामुळे आपल्याला दुःख होतं. तर त्याला आपण म्हणू आधिदैविक म्हणजे ॲट द एक्सपिरियन्स लेवल. ठीक आहे. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे ॲट द एक्सपिरियन्सर लेवल. तर तो जो आध्यात्मिक ताप आहे तो सगळ्यांनाच असतो. आध्यात्मिक ताप हा आहे की मी कोण आहे ही स्वतःची मला ओळख नाही, आणि त्याच्यामुळे मग मला ह्या सगळ्या प्रकारचे दुःख माझ्या वाट्याला येतात. कारण की मी स्वतःला सीमित समजलेलो आहे. म्हणजे माझ्याजवळ असीमित धन आहे, परंतु ते आहे याची मला कल्पनाच नाही आहे. म्हणजे आपण कल्पवृक्षाच्या खाली बसलेलो आहोत, परंतु आपण कल्पवृक्षाच्या खाली बसलेलो आहोत हे आपल्याला माहितीच नाही. त्यामुळे आपण ज्या गोष्टीची इच्छा करायला पाहिजे ना त्या गोष्टीची इच्छा करतच नाही. आपण भलत्याच गोष्टींची इच्छा करत राहतो. त्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागतं. तर तिन्ही प्रकारचे जे ताप आहेत ॲट द फिजिकल लेवल, मेंटल लेवल आणि स्पिरिच्युअल लेवल, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आता मी हे माझ्या मनाला जे येईल ते बोललो आत्ता. काही लोक तुम्हाला म्हणतील की आधी दैविक ताप म्हणजे समजा एखादी कलॅमिटी किंवा आपत्ती समजा सगळ्यांवर आपल्याला आली, म्हणजे करोनाचं हे जे जागतिक संक्रमण सुरू आहे ते, किंवा आता भारतामध्ये म्हणा किंवा जर्मनी वगैरेमध्ये सुद्धा खूप पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पूर आलेत. ह्या सगळ्या गोष्टी आधिदैविकमध्ये लोक म्हणतील. ठीक आहे. परंतु त्याच्यामुळे माझ्या मनावर जो काही परिणाम होतो त्याला मग ते आध्यात्मिक म्हणतील. तर कुठला ताप कुठला आहे याच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला फसायचं नाही आहे. आपल्याला फक्त हे समजायचं आहे की अनेक प्रकारचे दुःख आपल्याला होतात, आणि मूलभूत दुःख काय आहे की मला एका प्रकारे माझं जीवन चालावं किंवा माझ्या जीवनाचा अनुभव अमुक एका प्रकारे असावा अशा प्रकारची माझी अपेक्षा असते, परंतु ती अपेक्षा पूर्ण होत नाही. तर हे जे दुःख मला असतं त्याला म्हणू आपण दुःख. तर अशा प्रकारे समजा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनुभव आला तर त्याच्यामुळे उद्विग्न न होता समजा आपण त्या दुःखाच्या प्रसंगाला व्यवस्थित तोंड दिलं आणि जे आपल्याला खरंच करायला हवं आहे ते केलं, तर काय होईल की दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण
डगमगून न जाता तेव्हा आपल्याला ज्या प्रकारे त्याला रिस्पॉन्ड करायचं आहे, म्हणजे त्याचा सामना करायचा आहे, ते आपण करू. ठीक आहे ना. आणि सुखेषु विगत स्पृहा, कारण सुख पचवणं हे दुःख पचवण्यापेक्षा खूप जास्त कठीण असतं, खूप कठीण असतं. कारण की सुख आलं ना, किंवा सुखाचे प्रसंग आले किंवा सुखद घटना घडल्या, तर आपल्याला काय वाटतं की सारखी सारखी अशा प्रकारची घटना घडावी असं वाटतं. परंतु जग हे सारखं बदलतंय, त्यामुळे जगामधली कुठलीही गोष्ट कायम नाही राहू शकत. जशी आत्ता आहे तशी दुसऱ्या क्षणी तशी नाही राहणार. कारण की बदलणं हाच जगाचा धर्म आहे. हे जर मला कळलं, मग काय होईल की मी सुखामध्ये सुद्धा किंवा सुखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा हुरळून नाही जाणार. मागे आपण एका श्लोकामध्ये बघितलं होतं ना, की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी, असं पाहिलं होतं ना. याचा अर्थ काय आहे की सुखाचे प्रसंग येतील तसेच दुःखाचे प्रसंग येतील. असा कोणीही माणूस नाही आहे जगामध्ये की ज्याच्या आयुष्यात नेहमी सुख 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 सुखच येत गेलेलं आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधूनी पाहे. नाही आहे. केवळ सुख ज्याच्या नशिबामध्ये आलेलं आहे अशा प्रकारची एकही व्यक्ती नाही. म्हणजे अगदी साधी उदाहरणं जरी आपण बघितली, म्हणजे रोजच्या जीवनातले प्रसंग जरी बघितले, तरी सुद्धा सकाळपासून रात्रीचे प्रसंग बघा आपल्याच आयुष्यातले रोजचे. आपण जेव्हा झोपतो रात्री किंवा झोपलेलो असतो तेव्हा खूप सुख वाटतं. म्हणून तर प्रत्येक माणसाला झोपायचं असतं ना. पुष्कळशा लोकांना हा कार्यक्रम सुरू असताना सुद्धा झोप येते. ते किती सुखात असतील पहा बरं. असं होतं. तर सुख हे सगळ्यांना हवं असतं. त्याच्याचसाठी आपल्या ह्या सगळ्या जीवनाचा आटापिटा सुरू असतो ना. तर काही गोष्टींमध्ये सुख येतं. आता ठीक आहे, आपण चांगली छान झोप झाली, आपण उठलो. उठल्यानंतर मग काय होतं की शौचाला जायला लागतं आपल्याला. आणि मग शौचाला गेल्यानंतर आपल्याला आपला पृष्ठभाग स्वच्छ करावा लागतो. तर ही काही फारशी सुखदायक किंवा आनंददायक घटना आहे असं म्हणू का आपण? पोट साफ झालं हे चांगलं वाटलं, ठीक आहे. परंतु नंतर धुवावं लागलं ना. म्हणजे कसं असतं की आपल्या रोजच्या जीवनात देखील सुखाचे प्रसंग येतात आणि दुःखाचे प्रसंग येतात. परंतु आपण काय करतो की काही काही गोष्टी आपल्याला समजतात आणि काही काही गोष्टी त्यांची आपल्याला सवय होते. त्यामुळे मग त्याच्यापासून आपल्याला सुख-दुःखाचा काही फारसा त्रास होत नाही. परंतु समजा तो नाही झाला तर मग होतं, म्हणजे जर सकाळी पोट साफ नाही झालं, तर मग दिवसभर आपल्याला कसं तरीच वाटतं, बरं वाटत नाही. असं होतं, असं नाही की नाही होत. पण आपण जर आपल्या रोजच्या अनुभवाकडे बघितलं तर काय होईल की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला दिवसभरात सुद्धा आणि जीवनात जर बघितलं तर मग अनेक प्रकारचे सुखाचे दुःखाचे प्रसंग येतात. परंतु त्या सुखाची लालसा नको, की तसंच कायम राहील अशा प्रकारची अपेक्षाच करणं चुकीचं आहे. कारण की ते राहणार नाही माहिती आहे. त्यामुळे ठीक आहे, सुख आलं तर आपण असं समजायचं की ठीक आहे, सुख आलं ही परमात्म्याची इच्छा होती, परमात्म्याची कृपा होती, त्यामुळे सुख आलं. दुःख आलं ठीक आहे, अशीच होती परमात्म्याची इच्छा. अशा मनस्थितीमध्ये समजा आपण राहिलो तर दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा याचा अनुभव आपल्याला येईल. ठीक आहे. अनाघाताईंना काहीतरी विचारायचं, त्यांनी हात वर केलाय, तर आपण अनम्यूट करून बोलू शकता. अनाघाताई बोला. बोला. नाही, विचारायचं नाही, सांगायचं आहे. इथे एक मला आलेला अनुभव आहे हा, अवश्य, की जरूर सांगा. हां, एक माझ्या ओळखीमध्ये एक बाई होत्या. शी वॉज अराउंड 70 प्लस इयर्स ओल्ड. बरं. तर हां, आणि शी लॉस्ट हर यंग सन ॲट द एज ऑफ 33. तो
मुलगा त्यांचा 33व्या वर्षी गेला. अरे सॉरी 33 नाही 42व्या वर्षी गेला बरं. आणि त्या बाईंना शोक होणं स्वाभाविक होतं मुलगा गेल्यानंतर. पण जेव्हा लोकं त्यांना भेटायला गेली, तेव्हा त्या बाईंनी असं म्हटलं, की 33 वर्ष माझ्या आयुष्यात अनइंटरप्टेड फक्त सुखच होतं. तर ह्या एका दुःखासाठी मी त्या भगवंताला का दोष देऊ? म्हणजे हा जो प्रकार आहे, की सुख नेहमीच आपल्याला मिळेल असं आपण म्हणू शकत नाही. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या बाईंनी अगदी आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले त्यावेळेला, की शी वॉज ऑन द राइट ट्रॅक. म्हणजे ती म्हणाली, "माझा मुलगाच गेला, मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण मी त्या परमेश्वराला मी आयुष्यात कधीही दोषी धरणार नाही यासाठी." किती सुंदर. तर अशा प्रकारे देखील आपल्या आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असू शकतो आणि अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला आपल्या रोजच्या किंवा आजकालच्या जीवनामध्ये सुद्धा सापडतात. याचंच हे उदाहरण आहे. किती सुंदर. तर दुःखेषु अनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा. वीतराग भय क्रोधा. वीतराग भय क्रोधा म्हणजे राग म्हणजे अटॅचमेंट किंवा क्रेविंग, आसक्ती, भय म्हणजे फिअर आणि क्रोध म्हणजे अँगर. आता पहा की आसक्ती किंवा क्रोध किंवा भय ह्या 3 गोष्टी केव्हा होतील? त्या 3 गोष्टी वेगळेपणाचा जर आपला अनुभव असला किंवा वेगळेपणाला जर आपण सत्य मानलं तरच होऊ शकतं ना. मला स्वतःबद्दल आसक्ती असू शकत नाही हे आत्ता आपण बघितलं पहा आत्ताच. मला स्वतःबद्दल भय असू शकत नाही, नाही का? कसं असेल? माझ्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याचं मला भय वाटेल ना. मला स्वतःचं कुठे भय वाटतं? मी समजा खात्रीपूर्वक एखाद्या जागी एकटाच असेन असं मला माहिती असेल, की तिथे माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही आहे, हे जर मला खात्रीपूर्वक माहिती असेल तर मला कुठल्याच प्रकारचं भय वाटायची काही गरज नाही, नाही का? आणि क्रोध, क्रोध म्हणजे काय? की एखादी गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाही, म्हणजे एखादी व्यक्ती माझ्या मनाप्रमाणे किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही म्हणून मला क्रोध येतो. क्रोध देखील येण्यासाठी दुसरं कोणीतरी असण्याची गरज आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ही सगळी जी दुःख आहेत, ही सगळी दुःख आपण जेव्हा स्वतःला वेगळं समजतो तेव्हाच आपल्या अनुभवाला येतात, नाही तर नाही येऊ शकत. तर आपली ही जी वेगळेपणाची भावना आहे, ही वेगळेपणाची भावनाच तर बरोबर नाही ना. ही आपली मूलभूत समस्या आहे. तर ह्या सगळ्या मोहावर दृढपणे वार करण्यासाठी हे गीत आहे. आत्ता एक इथे कोणीतरी कॉमेंट लिहिलेला आहे याच्यामध्ये, की आपण पोट साफ होणं हा अनेकांसाठी स्वर्गीय सुखच असतं, हे उत्तम उदाहरण. तर ज्यांचं होत नाही त्यांना तुम्ही विचारा. ज्यांचं बद्धकोष्ठ असतं, कॉन्स्टिपेशन, त्यांना समजा एखाद्या दिवशी पोट खरंच स्वच्छ झालं तर खूप छान वाटतं. आणि रोज पोट स्वच्छ होणं, रोज भूक लागणं, रोज तहान लागणं, रोज चांगली झोप येणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. किंवा रोज कोणासाठी काहीतरी चांगलं करण्याची बुद्धी होणं आणि ते करण्यासाठी उत्साह असणं, ह्या सगळ्या गोष्टी आरोग्याचं लक्षण आहेत. उत्तम आरोग्याचं लक्षण म्हणजे माझं शरीर खूप धष्टपुष्ट आहे किंवा मी दिसायला खूप सुंदर आहे, हे नाही आहे उत्तम आरोग्याचं लक्षण. म्हणजे पुष्कळसे लोक तुम्हाला दिसायला खूप चांगले दिसतील, परंतु आतून त्यांच्या काय चाललेलं आहे काय माहीत. म्हणजे शरीर देखील त्यांचं सुदृढ किंवा स्वस्थ असेल, परंतु त्यांच्या मनामध्ये जर इच्छा, आकांक्षा, कामना जर मुक्त त्या येत असतील आणि त्यांच्यापासून ते मुक्त झालेले नसतील, तर तर ती व्यक्ती सुखी आहे असं आपण नाही म्हणू शकत, है की नाही? तर जर मला कळलं की मी सीमित नाहीच आहे,
सीमित असण्याचा केवळ मला भास होतोय. कारण की माझ्या इंद्रियांमधून मला जगाचं जे काही दर्शन होतंय किंवा जो काही अनुभव येतोय तो सत्य आहे असं मी मानलं. ही माझी समस्या आहे. अनघाताई, काय म्हणायचं होतं का? तर अशा प्रकारे जर मला कळलं आणि जर त्या अंडरस्टँडिंगने किंवा अशा बोधाच्या आधारावर समजा मी माझं जीवन चालवलं, तर माझ्या मनात राग, भय, क्रोध हे येणारच नाही. अशा माणसाला स्थितधीर मुनीर उच्यते. अशा प्रकारची व्यक्ती अशी दिसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीची बुद्धी स्थिरावलेली आहे असं समजायला हरकत नाही. तर माधुरीताई होनप यांनी अनम्यूट केलंय स्वतःला, तर आपल्याला काही म्हणायचंय का? नाही, तुम्ही खूप छान सांगताय. थँक्यू. मी जे सांगतोय ते तुम्हाला कळतंय आणि पटतंय याचं मला समाधान आहे. नाही, खूपच व्यवस्थित आणि चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे उपयोगी पडणार आहे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये ज्या आपल्या छोट्या छोट्या समस्या असतात, की आता तुम्ही जे सांगितलं की राग, लोभ, ते जे काय आता आपण वीतराग, भय, क्रोध हा, त्याच्यावरती तर खूपच चांगलं तुमचं मार्गदर्शन मिळतं. त्याच्यामुळे खूप माहिती होते आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला काहीतरी असं पटवून देऊ शकतो स्वतःच्या मनाला, की हे असं नाहीये, हे असं आहे, हे असं नाहीये, हे असं आहे. त्याच्यामुळे रोजच्या धकाधकीच्या आपल्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी विसरल्या जातात जनरली. हो ते ना. लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण अशा गोष्टींचं कधीतरी असा संदर्भ येतो कधीतरी, की बाबा नाही, हे आपण विचार करतोय हा चुकीचा आहे, हे जेव्हा लक्षात येतं आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंगकडे वळतो, तेव्हा मग आपल्याला ह्या गोष्टींचा खूप चांगला अनुभव यायला लागतो, की अरे नेहमी विचार करते हा चुकीचा आहे बरं का. असा विचार नाही करायला पाहिजे. असा कुठल्याही घटनेच्या बाबतीत असा विचार करायला नाही पाहिजे, की जो निगेटिव्ह आपल्याला उत्तर देतो आणि त्याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावर आणि आपल्या आरोग्यावरती पण परिणाम होतो. पण तेच जर का समजा आपण तो लगेच बदलून जर त्याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह जर आपण विचार ठेवला, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, आपल्या समस्या सुटतात. असा 1-2 वेळेला मला अनुभव आलेला आहे. एवढंच सांगायचं वाह! होतं. खूपच सुंदर. तर अशा प्रकारे आणखीन कोणाला काही समजा अनुभव सांगायचे असतील तर आपण हात वर करू शकता आणि किंवा स्वतःला अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता. पण हा खूप उत्तम अनुभव आपण सांगितला. याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. तर 56वा श्लोक झाला. आता आपण 57वा घेऊ, आहे ना? हा फार रोचक श्लोक आहे आणि ह्याचे कसे अर्थ होऊ शकतात ह्याच्याबद्दल आपण थोडी चिंतन करू. याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू, राईट? यस सर्वत्रान अभिस्नेहस्तस तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ठीक आहे. यह म्हणजे द वन हू, सर्वत्र, एव्हरीवेअर, अनभिस्नेह, विदाउट अफेक्शन, तत् म्हणजे दॅट, तत् म्हणजे दॅट, 2 वेळा म्हटलं, तत्, प्राप्य म्हणजे अचिव्हिंग, शुभ म्हणजे गुड आणि अशुभ म्हणजे इव्हिल, शुभाशुभम, शुभ आणि अशुभम. ठीक आहे. नंतर न अभिनंदती म्हणजे न म्हणजे नेव्हर, अभिनंदती म्हणजे प्रेझेस, न द्वेष्टी म्हणजे नेव्हर एनव्हीज, द्वेष्टी म्हणजे एनव्हीज. ठीक आहे. तस्य म्हणजे त्याची, प्रज्ञा म्हणजे परफेक्ट नॉलेज, स्थिरावली, प्रतिष्ठिता म्हणजे फिक्स्ड, असं झालं ना. तर हे त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे अर्थात तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की मला संस्कृत तितकं चांगलं कळत नाही, तर त्याचा जो अर्थ आहे तो मी बघतो किंवा अनुवाद जो आहे लोकांनी केलेला, आणि मग त्या शब्दांमधून आपल्याला काय बोध होऊ शकेल, आपल्या सध्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल असा, त्याच्याबद्दल हे सगळं चिंतन सुरू आहे, नाही का? सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली, असं विनोबांनी लिहिलंय. ठीक आहे. सर्वत्र जो अनासक्त, यस सर्वत्रान अभिस्नेहस्तत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये
सर्वत्र अभिस्नेह असं पण म्हणू शकतो, किंवा सर्वत्र न भी स्नेह असतं. म्हणजे कसं की सगळ्यांमध्ये आपली अनासक्ती पण असू शकते, किंवा सगळ्यांना आपण आपलं पण म्हणू शकतो. म्हणजे सर्वत्रान भी स्नेह असतात. सगळ्यांप्रती आपल्याला प्रेम आहे. आणि असंच असायला पाहिजे ना, की सगळ्यांप्रती आपल्याला प्रेम असायलाच पाहिजे, परंतु कोणाही बद्दल आसक्ती नको. म्हणजे कसं आहे की आपल्या मनात जर खरंच निरपेक्ष प्रेम असलं, तर त्या निरपेक्ष प्रेमामुळे आपली कोणाकडनं काही अपेक्षा नसणार. समजा आपण कोणावर प्रेम करत असू आणि त्यांच्याकडनं आपली काहीतरी अपेक्षा असेल, तर त्याला आपण प्रेम म्हणणारच नाही, त्याला आपण आसक्ती म्हणू. प्रेम ह्या शब्दाची परिभाषाच आहे की ते अनासक्तच असलं पाहिजे, निरपेक्षच असलं पाहिजे, तरच आपण त्याला प्रेम म्हणू. जर काही अपेक्षा असेल तर मग तो व्यवहार होईल ना, त्याला प्रेम नाही म्हणू शकत आपण. तर DK आपण हात वर केलेला आहे, तर ह्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं होतं का? गो हेड. ऍक्च्युली मला आधीच्या श्लोकाबद्दल क्वेश्चन होता, प्रश्न ठीक होता, आहे, पण विचारू बहुतेक शकतो ना तुम्ही आपण, काही हरकत नाही. विचारत. आपल्याला काही कुठे जायचं नाही पळून. आपल्याजवळ पुष्कळ वेळ आहे, वेळच वेळ आहे. म्हणजे आजचा 1 तास संपल्यानंतर आपण पुढच्या शनिवारी पुन्हा तोच प्रश्न घ्यायचा, पुन्हा तोच श्लोक घ्यायचा, काय फरक पडतोय? आपण कुठे जात नाहीये. ठीक आहे. तर आपण ह्या आधीच्या श्लोकाबद्दल काय होता प्रश्न? तो प्रश्न हा होता की विगत सप्रूह ही स्थिती आहे जी आहे ती डिफिकल्ट आहे. आणि कारण हॅपीनेस कॉन्स्टंटली लोक हॅपीनेसच्या मागे पळतात. US मध्ये बिल ऑफ राईट्स मध्ये लाईफ, लिबर्टी अँड परस्यूट ऑफ हॅपीनेस असं सांगितलं गेलंय. कुठेही तर कठीण आहे. त्याच्या बाबतीत काही विचार सांगा की ते कसं कंट्रोल करू शकतो, किंवा ते त्याच्यामध्ये काही थोडं. त्याच्याबद्दल जरूर सांगतो. फार चांगला प्रश्न आहे हा. आणि सुख म्हणजे काय हे जर आपल्याला कळलं, तर आपण जे चिरंतन किंवा चिरकाळ टिकणारं सुख आहे त्याच्याच मागे जाऊ की नाही. सुख हे आपण असा विचार करत असतो की देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, ह्या 5 मध्ये आपण सुख शोधत असतो. आपल्याला असं वाटतं की सुख हे आहे ते ह्या देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीमध्ये आहे, परंतु तसं नसतं. सुख हे आपल्या मनामध्ये ह्यांच्याबद्दलची इच्छा नसण्यामुळे असतं. हे खरं सुख आहे. ठीक आहे, जर मला कळलं की माझं जे खरं स्वरूप आहे हेच आनंद स्वरूप आहे, तर मी तो आनंद शोधायला बाहेर जाणारच नाही. ठीक आहे ना. तर जर मी बाहेरच्या जगाला खरं मानलं, बाहेरच्या गोष्टींना, व्यक्तींना, सगळ्या गोष्टींना जर मी खरं मानलं, तर मला त्यांच्याबद्दल इच्छा निर्माण होईल. आणि आपल्याला तात्पुरतं असं वाटेल देखील की ह्या व्यक्तीमुळे, ह्या वस्तूमुळे, किंवा ह्या परिस्थितीमुळे, ह्या देशामुळे, ह्या कालामुळे मला सुख मिळतंय. परंतु सुख त्याच्यामुळे नसतं मिळत. त्या गोष्टीबद्दलची, त्या वस्तूबद्दलची, त्या व्यक्तीबद्दलची इच्छा तात्पुरती मनातून चालली जाते, म्हणून आपल्याला सुखाचा अनुभव येतो थोड्या वेळापुरता. त्यामुळे ह्या जगामधल्या ह्या 5ही गोष्टींमुळे जे सुख मिळतं ते चिरकाळ टिकणारं नसतं. हे जेव्हा मला कळतं, त्याच्यानंतर मग मी विचार करतो की ह्याच्या पलीकडचं सुख जे आहे ते कसं मिळेल मला. तो जेव्हा मी विचार सुरू करतो, तेव्हा मला आध्यात्मिक मार्ग सापडलेला आहे, किंवा त्या मार्गावर चालण्याची माझी इच्छा जागृत झालेली आहे, असं समजायला हरकत नाही. तर आपल्या मनामध्ये जर हा प्रश्न आलेला असेल की ही स्पृहा माझ्या मनातली आहे, ही कशी जाईल, तर स्पृहा म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि ते जर मला कळलं, तर मग काय होईल की जगातल्या गोष्टींमुळे मला सुख मिळतंय असा माझा भ्रम चालला जाईल, आणि त्यांच्यापासून सुख मिळवण्याच्या मागे मी जाणार नाही, असं होईल. म्हणजे असं नाही म्हणत आहे की समजा मला भूक लागली आणि मी छान एक गोड पिकलेला आंबा खाल्ला तर मला गोड नाही लागणार, तो लागेलच. पण काय होईल की मला
जेवढी गरज आहे माझं शरीर किंवा माझं इथलं भौतिक जीवन मेंटेन करण्यापुरतं तेवढंच मी करीन. त्याच्या जास्त त्याच्यावर मी माझं लक्ष केंद्रित नाही करणार. माझं लक्ष जे असेल ते त्याच्या पलीकडच्या ध्येयावर केंद्रित असेल, असं होईल. मग काय होईल की ह्या गोष्टींमुळे मला आनंद मिळतोय किंवा सुख मिळतंय म्हणून मी त्या गोष्टींच्या मागे लागेन आणि हे सारखे अनुभव मी सारखे घेत राहीन. ह्याला म्हणतात स्पृहा. ह्या स्पृहापासून मी पलीकडे जाईन, असं होईल. मुलींचं नाव ठेवतात ना स्पृहा, म्हणजे कानाला ऐकायला खूप चांगलं वाटतं. परंतु स्पृहा हा शब्द जो आहे तो हा आहे की जी गोष्ट केल्यामुळे मला आनंद मिळतोय किंवा सुख मिळतंय तात्पुरतं, तेच सुख पुन्हा पुन्हा मला मिळावं. परंतु ती स्पृहा जी आहे ती भौतिक गोष्टींबद्दल किंवा या जगाच्या गोष्टींबद्दल असली तर तिच्यामुळे मला चिरकाल सुख नाही मिळू शकत. हे जर मला कळलं तर मग मी जेवढा भोगायचा तेवढा भोगेन ना. ह्या जगाचा भोग नाही म्हणणार, पण तो या जगाचा उपयोग मी करेन. या जगामधल्या ज्या गोष्टी आहेत ज्यांनी मला स्वतःला मेंटेन करणं भाग आहे त्या गोष्टी मी करेन, तेवढ्याच करेन, त्याच्याशी जास्त करणार नाही. मग काय होईल की सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग हे आपोआप घडायला लागेल. हे करायची गरज नाही पडणार आणि लोकांना डंका पेटून सांगण्याची तर गरज पडणारच नाही अजिबात. म्हणजे समजा बाहेरून कोणी समजा आलं आणि त्यांनी जर माझं इथलं लाईफस्टाईल बघितलं तर त्यांना असं वाटेल की अरे बापरे, हे किती राजे महाराजांसारखे राहतात, आहे की नाही. आणि राजे महाराजांसारखे तर जनक राजा सुद्धा राहत होते ना. परंतु मनाने ते पूर्णपणे निरपेक्ष होते. त्यांना त्यांच्या मनामध्ये अजिबात स्पृहा वगैरे नव्हती. इथे समीर सुपणेकर यांनी हात वर केलेला आहे. समीर, अनम्यूट युअर सेल्फ आणि आस्क, काय विचारायचं होतं? ऐकू येते का? ऐकू येतं ना, बोल ना. नमस्कार दादा. स्पृहा, प्रेम आणि अपेक्षा हे 3 शब्द ऐकले आणि मनामध्ये आधीपासून एक डाऊट होताच. पण तो विचारायचा होता. तर त्याचं एक उदाहरण देतो. हा एक वर्स आहे. कांक्षतः कर्मणाम सिद्धिं यजंत इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. Men in this world desire success and fruitive activities and therefore they worship the demigods. Quickly, of course, men get results from fruitive work in this world. आता काही विशेष मोठे जे ऑर्गनायझेशन आहेत ते ज्या पद्धतीने भागवतगीतेचं इंटरप्रिटेशन करतात ते काही विशेष जे अंडरस्टँडिंग आहे त्यालाच ते वारंवार हायलाइट करतात, त्याच्यावरती जोर देतात. विशेष म्हणजे human society is mad after temporary things such as material opulence of possessing land, family, enjoyable paraphernalia. Man gets ministership in the government by worshiping a political leader. He considers that he has achieved a great boon. आणि शेवटी this verse indicates that people are rarely interested in Krishna consciousness and they are mostly interested in material enjoyment and therefore worship some powerful living entity. तर या भागवतगीतेमध्ये वारंवार असं वाचायला मिळतं किंवा असं ऐकायला मिळतं की मटेरियल एन्जॉयमेंट म्हणजे खूपच वाईट आहे. असं असताना मग अशी ऑर्गनायझेशन मग का बरं डोनेशनची डिमांड करत राहते वारंवार की 50,000 द्या, 1,00,000 द्या, 1,50,000 द्या. पण मग हे असं बरोबर आहे का? आणि मग तुम्ही ज्या भक्तांना सांगता की तुम्ही मटेरियल म्हणजे असं याच्यामध्ये दिलं की मटेरियल एन्जॉयमेंट पासून लांब राहा, तर मग ते भक्त मग त्यांनी मग डोनेशन करायचं का मग? म्हणजे मग हे बरोबर आहे का? हे मटेरियल एन्जॉयमेंट जे आहे ना, ते मटेरियल एन्जॉयमेंट शुड नॉट बी द सोल पर्पज ऑफ लाईफ. एवढंच फक्त सांगता गीता. तुम्हाला मटेरियल लाईफ एन्जॉय करू नका असं गीता सांगत नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये अडकू नका फक्त. म्हणजे अच्छा. सुखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहेत. आपण समजा भूक हा. लागली असेल आणि मी समजा एक गोड आंबा खाल्ला तर मला गोड लागणारच आहे, छान लागणार आहे, अच्छा. लागायलाच पाहिजे. काय फरक, पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही आपल्याला. म्हणजे त्याचा उपयोग आपण किती करायचा आहे, देहरक्षणापुरता करायचंय फक्त. मग आपण काय सांगतो, आपले काय नियम आहेत? पहिला नियम आहे की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. दुसरा नियम हा आहे की मला पहिला ढेकला आल्यानंतर मी उठून जाईन. इतकं सोपं आहे.
तर हा जर नियम मी कन्सिस्टंटली पाळला तर त्याच्यानंतर काय होईल की याच्यानंतरचे जे नियम आहेत ते मला कळायला लागतील, आहे की नाही? आणि हा जो श्लोक तू आता सांगितला ना, तो श्लोक केव्हा तरी येणार आहे पलीकडे ना. नाही म्हणजे कसं की आपल्याला बादली, टेबल, खुर्ची, मोबाईल, टीव्ही हे सगळं पाहिजे असेल हो ठीक आहे तर ना, मग ते गरजेपुरतं त्याच्या वापरणार पाठीमागे आहे म्हणजे बाबा. माझ्याजवळ इतकं छान मस्त इयरफोन आहे, तुम्हाला माझा आवाज क्लिअरली ऐकू येतो ना. हा मग त्याच्यासाठी हे उपकरण असणं हा आवश्यक आहे ना. बरोबर आहे. हा, तर मग ठीक आहे, तर तेवढ्यापुरतं ह्या हा. उपकरणाबद्दल माझ्या मनामध्ये इच्छा म्हणण्यापेक्षा त्याची उपयोगिता आहे, ठीक आहे. हा परंतु ह्याचं काम झाल्यानंतर मी हे गुंडाळून इथे ठेवून देतो आणि नंतर मग माझ्या मनात पुढच्या शनिवारपर्यंत त्याचा विचार पण येत नाही. हम्म तर असं पाहिजे की तुम्ही ठीक आहे, जगामधल्या पुष्कळशा गोष्टी तुम्ही वापरा तुमच्या गरजेपुरत्या. आपण जर पाण्यात पडलो तर पाण्याचीच मदत घेऊन आपल्याला किनाऱ्यापर्यंत यावं लागतं ना. तर आपण जगामध्ये आलेलो आहोत ना, तर जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत किंवा जगामध्ये ज्या सध्या ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग कशासाठी करतो हे महत्वाचं आहे. आपल्या हातामध्ये जर सुरी असली तर आपण कोणाचा खून पण करू हम्म शकतो किंवा समजा सर्जन असेल तर तो ऑपरेशन करून तुम्हाला बरं पण करू शकतो. तर हो जगामधल्या सगळ्या गोष्टींना आपल्या हातातली उपकरणं आहेत, म्हणजे हा देह सुद्धा आपलं उपकरण आहे. तर ह्याचा उपयोग आपण कशा करता करतो? ह्याचा उपयोग समजा आपण भोगासाठी किंवा सेल्फ ॲग्रंडाइजमेंट किंवा प्लेजर याच्यासाठी जर हम्म करत असू तर तो चुकीचा आहे. कारण की त्याच्यामुळे आपल्याला चिरकाल सुख नाही मिळणार, कारण की हा देह तर थकून जाईल ना एक दिवस. आत्ता सध्या ठीक आहे, म्हणजे मी स्वस्थ आहे, यंग आहे असं मला वाटतं, तरी सुद्धा हे तर जाणार आहे ना. हे काही परमनंटली थोडीच राहणार आहे. असं कायमचा नाही राहू शकत ना देह असा. देहामध्ये बदल घडतोच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये. तेच समजा बरेच माझ्या लोक आयुष्याचं ध्येय असलं तर मग मी दुःखी होईन. की 20-30 गाड्या म्हणजे घेतात, 10-25 बंगले घेतात, पण जाताना ते एकाच घरामध्ये टिकून मरून असे निघून जातात. पहा ना, त्यात तर बी मग काय एवढं राहतं, सगळं सगळं इथेच राहून जातं ना. हा मग काय गरज आहे? म्हणून त्याच्या मागे तेच लागायचं नाही. नाही. ठीक आहे, तुम्ही वापरा त्या गोष्टी, असं नाही म्हणत की वापरू नका. जनक हा राजा हे उत्तम उदाहरण आहे. जनक राजा, त्याच्याकडे राज्य होतं एवढं मोठं मिथिलेचं, ठीक आहे ना. तर त्या हम्म मिथिलेच्या राज्यावर राज्य करत असताना सुद्धा तो मनातून पूर्णपणे निरपेक्ष होता. कर्मयोगी जो राजा असतो त्याचं उदाहरण म्हणून जनकाचं उदाहरण सारखं दिलं जातं. की तुमच्याकडे किती वस्तू आहेत ते महत्वाचं नाहीये, तुम्ही त्यांचा कसा उपयोग करता हे महत्वाचं आहे. आता मटेरियल प्रेझरची आसक्ती म्हणजे रावणाने रामाची सीता पळवली. हरण हा, केली. पहा ना, म्हणजे इतकी सगळी विद्या होती, इतके सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होत्या, परंतु आपलं डोकं ठिकाणावर नव्हतं. त्यामुळे आपल्याला दुसऱ्याच्या बायकोची आपल्याला पाहिजे बायको, दुसऱ्याची बायको आपल्याला पाहिजे असं आपल्याला वाटलं, म्हणून आपण तिला पळवून आणलं. ह्याला काही सीमा आहे का? म्हणजे तुम्ही सिद्ध योगी जरी असला, उपासना करून अनेक प्रकारचे वर जरी आपण मिळवून घेतले असले तरी सुद्धा आपल्या मनामधनं जोपर्यंत अशी कामना जात नाही ना, तोपर्यंत आपण मुक्त नाही होत. असं होतं. तर पुष्कळ आपलं चिंतन झालं. आजचा कार्यक्रम आपण इथे आता थांबवू. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. याच्यानंतरचे जे प्रश्न असतील ते आपण पुढच्या शनिवारी घेऊ. आपण काही कुठे जात नाही. Can हा, एक तासाचा can I add something? So हा, बोल विक्रम. sorry. मला फक्त दोन गोष्टी बोलायच्या आहेत. Actually, just I'm not asking any question, but गो अहेड. Ramayana and Yoga Vasishtha. Actually, I'm just in synchronization with Samir. What Samir said, I heard him fully. So हा, only two things I learned. Yoga Vasishtha or Ramayana is for character building. So how we should be, how should be my character? How should I be? Do I want to be like Ravana or Rama? So आपण म्हणतो ना, एक वचनी एक बाणी, एक बाणी एक वचनी राम म्हणतो आपण. So Ramayana or Yoga Vasishtha is all about character building. And secondly, the Mahabharata or Bhagavad Gita is all about how to behave outside in the world. किंवा जगामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं लोकांशी. कारण हेच लोक जवळचेच किंवा लांबचे जवळपास आपल्या ऑफिसातले म्हणा, घरातले म्हणा, सोसायटीतले म्हणा, हेच लोक असतात जे आपल्याला त्रास देणार म्हणू शकत नाही मी, पण दे आर चॅलेंजिंग अस. सो वी हॅव चॅलेंजिंग, वी लँड अप इन चॅलेंजिंग सिच्युएशन्स with these close people. So how do I deal with challenging situations in people in my life which are close to me?
It may be anybody. That is all about Bhagavad Gita and करेक्ट, Mahabharata. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी आपण हे सगळं चिंतन करतोय ना, की भगवद्गीतेमध्ये काय सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांताचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये, आजकालच्या जीवनामध्ये कसा उपयोग करू शकतो. तर याच्यासाठी हे सगळं चिंतन सुरू आहे. मी इथे अनघाताईंना म्हणणार आहे की 1 मिनिट आपण अनम्यूट करा स्वतःला आणि आपल्याला जे म्हणायचं असेल ते म्हणा. अनघाताई, आपल्याला काही म्हणायचं होतं? आपल्याला वर्गामध्ये जेव्हा एखाद्या मुलाला 100पैकी 90 मार्क मिळतात आणि एखाद्या मुलाला जेव्हा 35 मार्क मिळतात, तेव्हा आपण स्वतःला कोणाशी कंपेअर करायचं आणि आपण कोणासारखं व्हायचं हे ठरवण्याची शक्ती आपल्याला जी देते ती गीता आणि तो बॅलन्स आहे असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता राज कुंद्रा इज युझिंग ऑल हिज पॉवर इन अ व्हेरी बॅड वे आणि whereas Anuradha Koirala has saved more than 15,000 women from trafficking. म्हणजे तुम्ही काय करायचंय हे तुम्हाला जेव्हा ठरवता येतं स्वतःला आणि वेन यू नो की तुम्ही खरोखर निस्पृहपणाने जाताय आणि खरोखरी तुम्ही चांगल्या मार्गाने जाताय, तिथे यू नीड नॉट इव्हन हॅव एनी डाऊट्स इन युअर माइंड की आपण काय करतोय. करेक्ट. आणि हे तुम्हाला गीता शिकवते. बस. अवश्य. ठीक आहे, तर आपण या नोटवर आज आपलं इथलं चिंतन थांबू आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.